समझ के आ रहा है या नहीं पता नहीं, लेकिन इतना खतरनाक रोड है ना ये। स्लिप होते हैं ना। विजय असो महादेव। ये जो है वो बता रहे नाम गेस करना, वो भी इशारों से। तो आज जा रहे हैं हम लोग एक ऐसी जगह पे अच्छा 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 अच्छा। तो अब हम जा रहे हैं रात में सिंहगढ़ किले पे, मतलब किले के पास एक जगह है, बता रहा हूँ कौन सी है। रात में खड़कवासला क्रॉस करते हैं। पूरे अभी हम जंगल के रास्ते से चले, आगे एक गाड़ी नहीं, एक गाड़ी पे हाँ अशा नाही लय बेकार गाड्या लागल्यात ना। अभी समझ के आ रहा है या नहीं पता नहीं, लेकिन इतना खतरनाक रोड है ना, इतनी बढ़िया ऑफ रोडिंग लग रही है ना मुझे ये करते वक्त। अभी दिन रहना चाहिए तो आपको बता था ये कैसी जगह है, अभी रात में कुछ समझ में ही नहीं आएगा। मतलब ऐसा रोड है कि बीच में से जो है वो जाएगा और दोनों तरफ जो खाई है वैसा वाला रोड है। ऑफ रोडिंग करने में वो भी एक्टिवा करा रहा हूँ मैं ऑफ रोडिंग, मतलब बहुत ही मज़ा आ रहा है। मैं उनके आगे निकल आया हूँ इसके चक्कर में, वो सोच रहे अरे एक्टिवा लेके इतने आगे कैसे चला गए हैं। अभी उनके राह तकते हुए बैठते गणधर रे आता चप्पल तो पहुंच गए। तो गाड़ियाँ थोड़ी जो है वो थोड़ी पीछे लगाई। तो ये वो जगह है, बताता हूँ कौन सी जगह है, ये स्पेशल जगह है। तो ये वो जगह है जहाँ पे तानाजी मालुसरे जो थे उन्होंने सिंहगढ़ किला जीतने से पहले पूजा की थी इस देवी को। जागरण गोंडल बोलते हैं हमारे इधर यहाँ पे। आपला धन्यवाद आमच्या यूट्यूब चॅनलचे तो यहाँ के महाप्रसाद में ये रहता है।
ज्ञानेश्वरांचा पावडा होईल आणि त्याच्यानंतर थोरवीरांना थोरवीर खंडोजी नाईक आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना तयार झाल्यानंतर मानवंदना म्हणून देव भंडार उधळला जाईल. तर तयार झाल्यानंतर हा देव भंडार उधळला जाईल. त्यासाठी तुम्हाला गौरव करते यांना विनंती की यांनी नरवीर सुभेदार तानाजी राजगडावरती आमंत्रण मिळाल्याच्या नंतर तानाजी मालुसऱ्यांनी कोंडाण्याचं पान उचललं आणि किल्ल्याच्या पायथ्याला येतात गणेश विजय गोंधळाचा वेळ जाहीर केला आणि चालूला पुढे व्हायला लागली. त्या ठिकाणी दोन पुण्याची जेव्हा खेळत होती मोठ्या पुढे आणि छोट्या पुढे त्यांनी ती दोन गोंधळी बघितलं. दोघं मनामध्ये कुजबुजली आणि ती दोघं काय म्हणू लागली जाऊन नायकांना सकाळी गेला. ती दोन पोरं गावात नायकांच्या खंडोजी नायकांच्या वाड्यावर आली आणि नायकांना हाता मारू लागली. हो नाही गोंधळी आलंही बोलतंय मला बाबांचे बाबांचे आहे असं वाजवायचंही बरोबर आहे. उभी राहिली. बाराबंदी अंगारकाच्या घाटी मारल्या. जगदंबेला नवस केला होता. आई जगदंबे तुझा मुले गोंधळ घाली पण गोंधळीच मिळाले नाही. पाहू आज चालून गोंधळी आपल्या वाड्याला आलेला आहे. पाहू गोंधळी कसा होतो. हिंदूजी नायकांनी बाराबंदीच्या अंगारकीच्या घाटी मारल्या आणि चालूवरती होतात. गोंधळ्यांना पाहतात नाईक मनामध्ये गोंधळी म्हणावं तर गाडीला करत असतात आणि नाही जर म्हणावं तर पुढच्याच गोंधळाचा आहे. राम राम कोकणामध्ये चालू होतं गोंधळाला गोंधळ म्हणाली मग किल्ल्यावर जाण्याची माहिती घेतली. दोन गिरीजनाचा दुकानात तुटलेला आहे त्या ठिकाणी दोन लावण्याची आवश्यकता आहे. दोन लावता येईल तानाजी माणूस निघून लागले. भैया भर मदारीची आष्टाईची रात्र आणि तानाजी माणूस महादेव महादेव विजय असो विजय असो. जय शिवाजी जय शिवाजी. सर्वांनी मानवंदना करायची आहे. तो अभी जो है तो स्टोरी बताता हूँ मैं थोड़ी. मराठी जिनको समझ में नहीं आती थोड़ा हिंदी में कन्वर्ट करके बताता हूँ. बेल भंडार उतरण्याचं असं कारण आहे. जो भंडारा आहे त्या वेळेला इथे गोंधळ घातला आणि हा गड मुघलांच्या ताब्यातून घेण्यासाठी थोडीशी मदत सहकार्य करा असं त्यांनी मानल्यानंतर त्या वेळेला आता
एकमेकावरती विश्वास नव्हता. फक्त विश्वास कसा होता की महादेवावरती बेल भंडारा वाहत्यात, त्याच्यामुळे फक्त महादेवावरती विश्वास होता. म्हणून महादेवाचा बेल भंडार घेतला आणि त्यांनी शूरवीर खंडूजी नाईक आणि शूरवीर तानाजी मालुसरे यांनी बेल भंडारा हातात घेऊन शपथ घेतली आणि त्यांनी बेल भंडारा ओढून त्यांनी इकडे गडाकडे मार्गस्थ झाले. त्याच्यानंतर त्यांनी ती वाट लावली, इकडने हा इकडं जास्त मुघलांचा बंदोबस्त नाही, इकडनं वरती गेल्यानंतर हा गड ताब्यात घेतला जाईल आणि ह्या शूरवीरांना आपण मानवंदना म्हणून हा बेल भंडार साजरा केलेला आहे. सर्वांनी उभे राहिलेले आहेत. ज्या दिशेने त्यांनी हा रात्रीचा प्रवास केला आणि वर जाऊन पाठचा गड ताब्यात घेतला, अशा शूरवीरांना या गोंधळामार्फत पंचमुखी मारुती मित्रमंडळ दुर्गरा आणि परिवार जेंगड अशा सर्व बांधवांसाठी मानवंदना द्यायची. सर्वांनी बेल हातात घेतलेला आहे आणि सगळ्यांनी उभं राहून ज्या दिशेने त्यांनी गड घेतलाय तिकडं आपण घोषणा देऊन तो उधळायचा अशी सर्वांना मी विनंती करतो. बोला नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंचा विजय असो, शूरवीर खंडूजी नाईकांचा विजय असो. हरे हरे महादेव. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, हरे हरे महादेव. धन्यवाद. आज ते आपला भाव आहे, त्याला लावू सांगा लावू ते चेष्टा करायला टिंगल करू इंग्लंड मस्करी या खूप झाले. टिंगल केल्याशिवाय कोणी शिंगल पाहिजे नाही. म्हणून गजाने गर्मी लागला प्रत्येक कसा आलो कसं आलं गणपती धान चार चौदा विजेचा भारती गजांच्या म्हणून गजान हा श्री गजानन गणनाथा त्यांच्या चरणी ठेवतो. गणपती आलं हा तर नाती शोधून झाला बरं का. याच्या पाठीवर तुळजापूर सोडून हा जी पाहुणे होण्या वयाचं हाकेल लावून हा या रंगणापुरती कशा आहे मला कशा आली आधी माया शेळी तुळजापूर भावा भवानी तुला वंदिता लागता ईश्वर ध्यानी आगास महिमावत ते पुराणी येथून फार रहिवास केला शोभती माणिक मोतियासी भगवती लेखली गोंधळा गोंधळासी नमस्कार माझा दसरी आंबेकेसी म्हणून तुळजापूर सोडून दे पाहुणे होऊन हा लवकर आज यावे या गोंधळासी.
राजांच्या नावाला आई भवानीच्या नावाला यशवंताईच्या नावाला रे वैशालीताईच्या नावाला आई भवानीच्या नावाला देहानावर उधार केला आई आंबेच्या नावाला देहानावर उधार केला रे तो मैं जो नाम बताने वाला हूँ वो है शहाजी राजे। शहाजी राजे छत्रपती संभाजी शहाजी राजांच्या नावाला शहाजी राजांच्या नावाला ये जो है वो बता रहे नाम गेस करना वो भी इशारों से। इंदुरीकरांच्या नावाला इंदुरीकरांच्या नावाला महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक ठिकाणी गोंधळ घातला गेला। स्वराज्यासाठी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी अमृतेश्वर भैरवाच्या समोर घातलेला हा स्वराज्याचा गोंधळ आहे। आणि इथं बेल भंडारा जसा आपण उधळला 350 वर्षापूर्वी असाच बेल भंडारा उधळला गेला। स्वतःचा जीव जसा उधळावा तसा मावळ्यांनी स्वराज्यासाठी भंडारा उधळला आणि मावळे मग गडावरती गेले। शाहिरांनी मगाशी पोवाड्यातून सांगितलं तो इतिहास परत परत सांगण्याचा अर्थ नाही, पण हा सगळा इतिहास समजून घेत असताना इतिहास कुठं बदलतो माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा हा बहादरगडी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे गडावरती गेले। गडावरती लढाई होत असताना धारातीर्थी पडले, मावळे माघारी फिरले। सूर्याजी मालुसरेंनी दोर कापले, सांगितलं तुमचा बाप इथं मरून पडलाय। शिवबा राजाला शब्द देऊन पडले आणि तुम्ही पळताय कुठं ढेकडावानी, माघारी फिरा। हे गडावरचे दोर कापून टाकलेत। तुम्हाला दोनच पर्याय आहेत, एक तर उड्या टाकून मारा नाही तर लढून मारा। मावळ्यांनी लढाईचा पर्याय निवडला, गडावरती आले, कापाकापी झाली, जे शरण आले त्यांना अभय दिलं गेलं। एक एक चौकी एक एक पाऱ्या ताब्यात घेतला गेला। कोंडाण्यावरती असलेली गवताची गंजी पेटवली गेली, धुराच्या ज्वाळा गगनाला भेटल्या। पलीकडे राजगडावरतून शिवछत्रपतींनी हे सगळं पाहिलं आणि मग राजांना कळालं की गड स्वराज्यामध्ये आला। पण गड स्वराज्यामध्ये आला असताना एक गड आला, एक गड पडला। नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे या मातीमध्ये धारातीर्थी पडले। या मातीला नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंचा खंडोजी बाबा नाईकांचा स्पर्श झालेला आहे। कदाचित त्यावेळी नाईकांनी वाट दाखवली नसती तर इतिहासामध्ये जर तर शब्दाला अर्थ नसतो, पण आपण ज्यांचे वारसदार आहोत ते नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे असतील, खंडोजी बाबा नाईक यांचा इतिहास मोठा आहे। हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे आणि तो या सर्व म्हणजे मान्यवरांच्या माध्यमातून पोहोचतो ही खऱ्या अर्थानं। इतिहास कुठं बदलला मी सांगत होतो, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये आपण अनेक ठिकाणी पाहिलं तर लढाईची एक पद्धत होती, जिथं सेनापती मरून पडतो तिथं लढाई अर्ध्यातून माघारी सोडली जाते। महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींच्या काळामध्ये इतिहास बदलला गेला, जिथं सेनापती म्हणजे तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले, तिथं सूर्याजी मालुसरेंनी स्वतःच्या सख्या भावाचं मरणाचं दुःख बाजूला ठेवलं, हातामध्ये शमशेर घेतली आणि स्वतःच्या कर्तव्याला पहिल्यांदा महत्व दिलं। बेल भंडारा उधळला नसता इथं आपला जो महादेव कोळी समाज आहे या समाजाने जर आणि इथल्या जर मेटावरच्या जर लोकांनी त्यावेळेस आपल्या शिवरायांच्या मावळ्यांना जर
त्यावेळेस मदत केली नसती, सहाय्य झाले नसते तर आज किल्ला आपला जिंकला नसता सिंहगड, मुलांच्याच ताब्यात राहिला असता. तर या महादेव कोळी समाजाचं एवढं योगदान आहे या भागामध्ये, तसेच विविध इथले जे इतर समाज आहेत त्यांचं एवढं योगदान आहे या किल्ल्याच्या ह्याच्यामध्ये, भरपूर योगदान आहे. कारण की ती रात्र ती, कारण की अंगावरती काटा येतो. आपण जरी आता बघा लाईटीच्या ह्यानीवरती येतो त्यावेळेस काय होतं काय नव्हतं, आता जरी आपण काळा बघितला तर डायरेक्ट अंधार दिसतोय. त्या अंधारात एवढे आपले मावळे वरती गेले, लढाई झाली, सो किल्ला जिंकला आणि छत्रपतींच्या चरणावरती या सगळ्या मावळ्यांनी अर्पण केला. तो पास ही में जो है तानाजी मालसराय जी को जिनने उन्होंने मदद की थी, कोंडाना किला का जो इन्फॉर्मेशन दी थी और ऊपर चढ़ने का जो रास्ता है वो बताया था और उसमें भी मदद की थी, उनके वहाँ पे भी आज गोंदल है तो वो भी दिखाता हूँ आपको थोड़ा। यहाँ पे 3 साल में एक बार रहता है और वहाँ पे जी अभी थोड़ी देर पहले आपने जहाँ पे देखा वहाँ पे हर साल रहता है। और यहाँ पे रहने वाले उनके वंशज है जो अभी तक यहीं पे रह रहे, और घर पे वो ऐसे ही उस समय के हिसाब से ही है। अभी निकले घर के लिए वापस, तो रास्ता देखो कैसा है, ये देखो ये सारी खाई है और हम ये जो कच्चा रोड है इससे ट्रैवल कर रहे हैं। देखो पीछे वाले भी कैसे आ रहे देखो। और ये वाला वो रोड जिसमें से बीच में से जाना है, दोनों तरफ अगर बैलेंस गया नीचे पूरी खाई ही खाई है, इधर भी खाई इधर भी खाई, स्ट्रेट ऐसा आगे बढ़ना है।